हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता तुमच्यासाठी आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण करणार आहोत आळूच्या पानांची भजी। चला तर मग आता मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्या शिरा मी लाटण्याने थोड्याशा दाबून घेतलेल्या आहेत, कारण की पाने जरा मोठी होती आणि थोडी निब्बर होती। त्यानंतर मी आळूची पाने स्वच्छ धुवून कापून घेतली, त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतले आणि मधल्या शिरा मी काढून टाकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता माझी सर्व पाने कापून झालेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये थोडेसे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये जिरे, हळद, थोडीशी बारीक दळलेली मिरची, थोडेसे मीठ आणि त्यानंतर आपली कापलेली थोडीशी कोथिंबीर आणि आपला खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यामध्येच थोडासा ओवासुद्धा टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ओवा थोडासा हातावर आपण मॅश करायचा। काहींना बेसन पिठाचं खाल्ल्यानंतर त्रास होतो पोटाला, तर त्यांना त्रास होणार नाही। त्यानंतर मी रेडीमेड आणलेलीच अद्रक लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकली। सहसा मी रेडीमेड वापरत नाही, पण आणली होती मी, त्याच्यामुळे आता तेवढी वापरून घेते। त्याच्यानंतर मी गॅसवर कढई अगोदरच ठेवलेली होती, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊन गॅस चालू करून दिलेला आहे तापण्यासाठी। तोपर्यंत मी आता पीठ मळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी कढईत तेल टाकत आहे। मी तेल थोडंसंच टाकले। तेल टाकून झाल्यानंतर मी सरते बेसन पीठ हातानेच पटापट तयार करून घेणार आहे। बेसन पीठ जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, आपण थोडंसं ते मध्यमच ठेवायचं आणि एकदम छान सॉफ्ट असं मळायचं। त्याच्यात अजिबात थोडेसे पण बेसन पिठाच्या गाठी राहायला नको, म्हणजे त्या पानाला चिकटणार नाही। आपण साधे भजे केले तर त्यामध्ये थोडंसं चालू शकतं। त्याच्यानंतर मी भज्यासोबत खाण्यासाठी 4-5 पापड तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पापड किती सुंदर आहेत। मी आता सर्व पापड तळून घेणार आहे। आमचे पापड खूप सुंदर आहेत, अजिबात लाल उठत नाही। त्याच्यामुळे मला नेहमी असं काही भाजी वगैरे करायची असते का त्याच्या आधी पापड तळून घ्यायची सवय आहे। मला पापड फार आवडतात, त्याच्यामुळे मी आज भजीसोबत तर पापड तळणारच होती। तुम्हीसुद्धा कधी ही भजी केली तर त्याच्यासोबत पापड खाऊन बघा, खूप छान लागतात। बघा पापड किती छान आहेत, बघू शकता तुम्ही। आता त्यानंतर तेल तापलेले आहेत, मी आता भजी करायला सुरुवात करणार आहे। तेल थोडेसेच आहे आणि मी भजी पण मला थोडेसेच करायचे आहे, त्याच्यामुळे मी थोडेच भजी तळून घेणार आहे। पाणी आपण परत थोडंसं त्यामध्ये ॲड करूया, कारण की बेसन पीठ थोडंसं माझ्याकडनं घट्ट मळलं गेलं, बघू शकता तुम्ही। आता मी त्याच्यामध्ये भजे टाकून घेत आहे। एक आपण आळूचं पान कापलेलं आहे ते त्यामध्ये घ्यायचं, थोडंसं मॅश करायचं, बुडवायचं आणि ते कढईमध्ये टाकायचं। बघा तुम्ही, मी आता माझी मोठी भजी असलेल्यामुळं तेवढ्या तेलात ते 3-4च भजी बसली। बघा तुम्ही, भज्यांना कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि एकदम टम्म फुगलेले आहे। बघू शकता तुम्ही भजी किती छान आहेत। असं मी आता थोडे करून एक प्लेटभर भजी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान वाटत आहे भजी आणि असं वाटतं लगेच खावी काय। भजे कसे दिसतात तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। आता तुम्हीसुद्धा करून बघा। माझी भजी बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा करण्याची इच्छा होईल आणि खूप सोपी आहेत, सर्वजणी करू शकता। आता मी परत दुसऱ्यांदा पण भजी टाकत आहे, ते सुद्धा मी 3-4 करूनच तळणार आहे, कारण की भजी खाण्यासाठी फक्त आम्ही 2-3च माणसं आहोत, त्याच्यामुळे मला जास्त तळायचीच नाही। तेल परत थोडं खरकटं होतं, त्याच्यामुळे मी थोड्याच तेलामध्ये तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता छान भजी वाटत आहे आणि खूप छान मी तळून घेतलेली आहे। आता माझी सर्व भजी मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे। बघा भजी किती छान दिसतात, ते मस्त दिसतात, ते भजी एकदमच छान वाटत आहे खायला। आता माझी भजी सर्व तळून झालेली आहेत, बघा तुम्ही किती छान आहेत, मस्त एकदम।